या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। काश्मीर नक्षल एरियात हल्ले होतात त्यावेळेस कधी मोदींना संसदेत कधी श्रद्धांजली वाहताना पाहिलंय का? मात्र मोदी वरती विमानात बसून टाटा करताना दिसतात। ते कोणाला टाटा करतात ते दिसून येतात। मोदींना सेल्फ पब्लिसिटी तेवढंच जमतं। हल्ल्यांसारखी गंभीर बाब होत असेल तर त्याचा खुलासा आम्हाला पाहिजे। मोदी हे सत्ता मिळविण्यासाठी काही पण करतील, कोणतेही कांड करतील। देशात सध्या अराजकता फक्त एका माणसामुळे निर्माण होताना दिसत असल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हणत, मला त्या गोष्टींची भीती वाटत आहे की हा देश कोणत्या दिशेनं चालला असेल। भारतात कधीही जातपात बघून मतदान झालेलं नाही। मोदी मात्र हे करण्यासाठी लोकांना मजबूर करत असतील। त्यासाठी मोदी कांड किंवा षडयंत्र करत असतील। त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं। त्यानंतर त्यांना राम मंदिराबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या की निवडणुकीच्या तोंडावर लोकांना महागाईची झळ, बेकारीची झळ पोहोचत आहे। जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले बेरोजगारीचे ते एक प्रतीक होते। त्यावर मोदी काही बोलत नाहीत। मात्र त्यांना निवडणुकीच्या तोंडावरच धर्म, जातपात सुचते। निवडणुकीत त्यांना दुसरे काही तंत्र राहिलेले नाही। त्यामुळे ते पोलरायझेशन करीत आहेत। त्यामुळे लोकशाहीला आग लावण्याचे काम ते करीत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं। त्यानंतर खरगे पंतप्रधान उमेदवाराबद्दल त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की खरगे पंतप्रधान उमेदवाराबाबत अजून काही ठरलेलं नाही। आमच्या सर्वांचा एकच विरोधक आहे, तो म्हणजे भाजप। भाजप विरुद्ध एकत्र कसे लढायचे या बाबतीत आम्ही विचार करीत आहोत, असे यावेळी सोलापूर आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले। दहशतवाद्यांचा हल्ला झालाय जवानांच्या गाड्यावरती, देशाची सुरक्षा झाली आहे। कधी तुम्ही बघितलंय मोदीजी जे वारंवार काश्मीरमध्ये हल्ले होत आहेत किंवा जे नॅक्सलाइट एरियामध्ये हल्ले होतात जिथे आपले जवान शहीद होतात, कधी तुम्ही बघितलंय मोदीजींनी पार्लमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिलेली? आजपर्यंत ते कधीच झालं नाही। किंवा त्याचं कारण काय? आपले जवान जे आपल्यासाठी लढतात, आज काश्मीरमध्ये कोणी महाराष्ट्राचं आहे, कोणी पंजाबचं आहे, कोणी राजस्थानचं आहे, कधी त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली दिसत नाही। मात्र त्या प्लेनमध्ये बसून वरती टाटा करताना मोदीजी दिसतात। नेमकं कोणाला करतायत? फक्त सेल्फ पब्लिसिटी एवढंच त्यांना जमतं। पण आज ही एवढी गंभीर बाब आहे आणि एवढं होत असेल, आम्हाला त्याचा खुलासा पाहिजे की हे का होतंय वारंवार। पण त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही लेवलला जातील, काही पण कांड करतील आणि ते आपल्याला कुठे कुठे होताना दिसतंय। अराजकता एकंदरीत आपल्या देशामध्ये केवळ ह्या एका माणसामुळे निर्माण होताना दिसते आणि मला भीती वाटते किंवा मला वाईट वाटतं की जर आपला देश ह्या दिशेने चालला असेल, आपल्या देशाने कधीच धर्म, जातपातीवर आपल्या लोकांनी मतदान केलं नाही आहे। पण मोदीजी तसं करण्यासाठी आपल्या लोकांना जर मजबूर करत असतील आणि वेगवेगळे कांड ह्या प्रकारे षडयंत्र करत असतील तर त्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी आज जागं होऊन या गोष्टीच्या विरोधात लढण्याची गरज आहे। आणि 100% आपण नेमकं ऐन इलेक्शनला इकडे लोकांना महागाईची झळ पोचते, लोक बेरोजगार, ते 4 जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचेच एक प्रतीक होतं। त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे। पण नेमकं इलेक्शनच्या तोंडावर धर्म, जातपात ह्यांना सुचते आणि पोलरायझेशन, दुसरं काही राहिलं नाही आज त्यांच्याकडे यंत्र। म्हणून चला पोलरायझेशन करूया, ह्या देशाच्या लोकशाहीला आग लावूयात, ह्या देशामध्ये जे सर्वधर्म समभावचं एक सुंदर असं फॅब्रिक आहे ते आपण फाडूया, देशाची वाट लावूया। हे मात्र मोदीजींना व्यवस्थित झालं। संजय राऊत असं म्हणतायत की आता आगामी लोकसभेला शिवसेना ठाकरे गट ज्या आहेत 23 जागा लोकसभेच्या लढणार आहे। पण असं झालं तर मग इतर पक्षांचं म्हणजे अजून इंडिया आघाडीच्या मीटिंग्स होत आहेत, अजून सीट शेअरिंगवर पूर्ण व्यवस्थित निर्णय होतील आणि डिसेंबर अखेरपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल। निवडणूक शेवटची निवडणूक असेल असं तुम्ही भाषणात म्हणाला, त्याच्यानंतर निवडणुका होतील की नाही? कारण का ज्या पद्धतीत आज आपल्याला दिसते अराजकता दिसते आणि ज्या पद्धतीत निवडणुका लढल्या जात आहेत आणि ज्या पातळीला जाऊन निवडणुका लढल्या जात आहेत, ज्या पद्धतीत विरोधकांचा आवाज दाबला जातोय, तुम्हाला नाही वाटत की इथे लोकशाहीचे जे मेन घटक असतात, एक कॉन्क्रीट ऑपोजिशन की मतदाराचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, हेच जर सगळे दाबले गेले आणि हेच जर सगळे आपल्याकडून हिसकावून घेण्यात गेले तर लोकशाही राहणार कुठे? आणि म्हणून मतदाराचा अधिकार पण उद्या आपल्याकडून हिसकावून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतील। काही मराठा समाजाचं आंदोलन हे तीव्र होताना दिसतंय। मनोज जरांगे पाटील 24 तारखेच्या आंदोलनात ठाम आहेत, याकडे कसं पाहताय? नाही, सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय ठरत आहे आणि एक योद्धा लढा देतोय आणि त्याची दखल न घेता
हे सरकार आता पुन्हा एकदा इलेक्शनच्या ऐन तोंडावर स्पेशल सेशन कॉल करणार आहेत. ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत. मला नाही वाटत हे त्यांना कितपत जमेल. त्यासाठी कास्ट सेन्सस होणं महत्त्वाचं आहे, जी नेहमी राहुलजींची मागणी आहे. ते झाल्याशिवाय हे सरकार हे कसं करेल, हे फक्त एक खेळी आहे किंवा आय वॉश ज्याला म्हणतात, महिला आरक्षण असेल जे संसदेत पण पास केलं, हे फक्त मोठ्या मोठ्या घोषणाबाजी देण्याचं हे काम. ट्रॅक्टर मोर्चा हा मुंबईत धडकेल यासाठी सरकार घाबरत आहे कुठेतरी? 100% मला असं वाटतं एक सरकार बॅकफूटवर चाललं आहे ह्यासाठी. आणि आज तुम्हाला दिसते अंगणवाडी सेविकाचा पण मोर्चा आहे. ह्यावेळेस नागपूरमध्ये एवढे मोर्चे होते सरकारच्या विरोधात, कारण का एका माणसाशिवाय दुसरं कोणीच या देशात खुश नाही. खरगेंना कुठेतरी इंडिया आघाडीकडून पंतप्रधानचा उमेदवार बघतात, कसं बघतात? अजून ते काही ठरलं नाही आहे. आता जसं मी म्हणाली, आमचा एकच विरोधक आहे आणि तो आहे भाजप. त्याच्या विरोधात एकत्र कसं लढायचं त्यावर आम्ही आज फोकस करत आहोत. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.